गोष्टीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये बघा याला चालतं काय काय आणि आपण कशासाठी वापरू शकतो. ह्याला आपण कापूस सरकीमध्ये वापरू शकता. अगदी तुमचं 2.5 फुटाची चालण्याची काही सरी असू द्या अथवा जागा असू द्या 2.5 फुटाची. त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. परंतु आपल्याला थोडी ट्रॅक्टरला बसण्यासाठी इकडं 6 इंच आणि त्या बाजूला 6 इंच लमसम एवढी जागा आपल्याला पाहिजे. म्हणजे ह्याची 32 इंच रुंदी आहे. तर याच्यामध्ये आपण 3 फुटाच्या पुढं आपण ह्याला चालवू शकतो आरामात तसा विचार केला तर. तर याच्यामध्ये आपण ऊसामध्ये जर पाहिलं तर ऊसामध्ये 4 फुटी सरी असणं गरजेचं आहे. कारण ऊसामध्ये कोंब इकडं बाजूला फुटलेलं असतं तर आपण शेतकरी काही लाईन दोरी धरून कांड्या लावत नाही. मग त्यामुळे आपल्याला होतं काय की बऱ्याच वेळा दुसऱ्या शोरूमला गेल्यानंतर आपल्याला ट्रॅक्टर सांगितला जातो 4 फुटी सरीमध्ये आमचा चालतो. परंतु ॲक्चुअल ट्रॅक्टर असताना 3 3.25 फुटाचा असतो आणि ट्रॅक्टरची जर रुंदी वाढली तर ऊसामध्ये आपल्याला 1-1 इंचाचा विचार करावा लागतो. आणि ऊस मोडत जाताना शेतकऱ्याला कळतं की आपल्या ट्रॅक्टरनं खरंच ऊस मोडायला लागला. मग आपल्याकडे हत्ती असून पण त्याचा वापर होत नाही. म्हणून तर हा ट्रॅक्टर जास्त मार्केटला आता चालतोय. तर आता दुसरी गोष्ट अशी सांगायची ह्याला काय चालतं. हे रोटर कितीचं आहे? हा रिव्हर्स फॉरवर्ड रोटर आहे. एक साईडला तुम्ही जर माती लावायचं म्हटलं ह्याचा ज्या बाजूला पत्रा आहे त्या बाजूला माती लावतो आणि ह्या बाजूला जोडल्यानंतर म्हणजे हा फक्त फिरवून जोडायचा आहे. 2 इन 1 रोटर आहे. तर हा रोटरायचं काम करतो. ह्याला शिवाय पाठीमागं आपण एक प्लेट दिलेलं आहे. ह्या प्लेटला आपण काय करू शकता, हा रेझर लावू शकता. हे कुठं चालतं तर कोकणामध्ये जास्त चालतं. कोकण भागामध्ये ह्याचा रेझर लावतात. कारण का चिकट माती असते बघा. चिकट माती जर असेल तुम्ही रोटरनं कितीही वर फेकली गेली, तर माती आतमध्ये येते ते रेझरनं पाठीमागे लावली जाते. आपल्या भागामध्ये सरासरी विचार केला तर कोकण भाग सोडून आपल्याकडे काही कोल्हापूर वगैरे सोडलं तर माती चिकट नसते आणि माती लावायची गरज नाही. बऱ्याच वेळा ही माती एवढी लागते आपल्या भागामध्ये, की शेतकरी म्हणतात बास, बास. म्हणजे 2 वेळा जरी 3 वेळा पॉवर टिलर फिरवला तुम्ही, तेवढी माती लावत नाही. हा एवढी माती लावतो रोटर ह्याची तुम्हाला एवढी गॅरंटी राहील. आता यामध्ये ऊसाच्या कामासाठी हा ट्रॅक्टर बनवलेला आहे. मग ऊसाचेच कामं ह्याला करणं गरजेचं आहे बऱ्यापैकी. तर ह्यासाठी आपण हे 2.5 फुटाचं फन, पाळी आणि बगला फोडणी यंत्र बनवलेलं आहे. हे यंत्र काय काम करतं बघा. हे आपली ऊसाची बाळभर करतं. बाळभरी करतं आणि हे जर आपण ह्या बाजूला टाकलं आणि हे ह्या बाजूला टाकलं, तर ऊसाला आपला खोडव्याला माती पण आपलं लावायचं काम करतं. शिवाय खोडवा फोडणी करतं, पाळी मारायचं असेल पाळी मारतं. शिवाय आपला ऊस आता सुरू आहे. पहिल्यांदा आपण काय केलं, ऊस फोडून घेतला आणि फोडून घेतल्यानंतर तण उगवलं. तण उगवल्यानंतर फक्त 1.5 लिटर तेलामध्ये आपण 1 एकर ऊसाची बांधणी करू शकता. म्हणजे कोळपणी करू शकता किंवा काय खुरपणी करू शकता. हे पण तुम्ही करू शकता. कमी खर्चामध्ये अगदी कमी वेळेमध्ये. म्हणजे काय, तर पाळी मारल्यानंतर ऊसामध्ये कमी वेळेत काम होतं तुमचं आणि खुरपायला जर विचार केला तर 4-5 हजार रुपये खर्च येतो आणि तणनाशक मारायचा जरी विचार केला तुम्ही, तरी 2,500-3 हजार रुपये खर्च येतो आणि हे जर तुम्ही यंत्र वापरलं तर फक्त 200 ते 250 रुपये तुम्हाला खर्च येणार आहे. ह्याच्या पलीकडे खर्च येणार नाही, बारीकचा विचार केला तर. आता यामध्ये ह्या ट्रॅक्टरला चालतं काय? आता काय चालतं बघूया. मध्ये आपल्याकडे समजा एखाद्या शेतकऱ्याला ॲडिशनलमध्ये ह्या ट्रॅक्टरच्या अवजाराशिवाय आपल्याला काय वस्तू घ्यायच्या आहेत, तर ह्याच्यामध्ये 3 फुटाचा रोटर पण असा आपल्याला चालवू शकता. हा 3 फुटाचा प्लेन रोटर आहे, म्हणजे रोटरून माती जाग्याला सोडण्याचं काम करतो. ह्याला सबसिडी बी आहे. आता यामध्ये अजून दुसरे काय मॉडेल आहेत, काय भेटेल आपल्याला, ते पण सांगतो. तर याच्यामध्ये आपल्याकडे पेरणी यंत्र पण अवेलेबल आहे. हे पेरणी यंत्र पण अवेलेबल आहे. हे पेरणी यंत्रही तुम्ही त्या ट्रॅक्टरला जोडू शकता. 5 फणी पेरणी यंत्र आहे. तुम्ही फण ॲडजस्टेबल करू शकता, वाढवू शकता, कमी करू शकता. त्याच पाठीमागे आपण नांगर पण बघताय. सिंगल पलटी नांगर आहे. जी आपली 2 बैलाची नांगराची जी कामं आहेत, ते काम करण्याचा हा नांगर आहे. तर बऱ्यापैकी हा नांगर तुम्हाला 2 बैलाची कामं एवढं म्हणजे काम करू शकतो आणि हा नांगर असा आहे, की ह्याला पलटी केल्यानंतर दुसरी बाजू लगेच पलटी होते. त्याला बाकीचे काही करायची गरज नाही. खाली ठेवून ओढायला लागत नाही. तर हे नांगर, शिवाय हे पेरणी यंत्र, शिवाय प्लेन रोटर, फन पाळी, रिव्हर्स फॉरवर्ड रोटर. यानंतर अजून काही शेतकऱ्यांना बाग आहे. बागेसाठी काय करावं? मग बागेसाठी पण आपल्याकडे आहे, ब्लोअर आहे. हा ब्लोअर पण आपण त्याला जोडू शकता. खास अपोलो ट्रॅक्टरसाठी आपल्याकडे हा ब्लोअर अवेलेबल आहे. मग अपोलो ट्रॅक्टरसाठी दुसरं काय अवेलेबल आहे तर म्हणाल तर दुसरा आपण रिपर पण जोडलेला आहे.
आता हा रिपर आपल्याकडे सोयाबीन कटिंगसाठी वापरता येतो, शिवाय तुमचा हरभरा असेल, मेथी घास असेल, शिवाय अजून ह्याच्यामध्ये मक्यावरती पण आम्ही ह्याच्यावर सर्च करतोय. बऱ्याच गोष्टी ह्याला आपल्याला जोडता येतात. शिवाय ट्रॉली, डम्पिंग ट्रॉली पण आपल्या अपोलो ट्रॅक्टरला चालते, तर डम्पिंग ट्रॉली पण आपण ह्याला जोडू शकता. आता बऱ्याच वेळा शेतकरी मित्र म्हणतील की मग ह्याला एवढं सगळं आहे, चालू शकतं, तर मग याचा आपल्याला बेनिफिट म्हणजे फायदा काय? एवढं सगळं आहे, आपल्याला चालू शकतं, तर याचा बेनिफिट म्हणजे आपल्याला काय फायदा आहे? तर मित्रांनो बघा, या ट्रॅक्टरला छोटी-छोटी कामं म्हटलं तर 25-30 प्रकारची कामं सगळी केली जातात. आणि दुसरी गोष्ट ह्याला तुम्ही सबसिडी अनुदान शासनाचं पण मिळवू शकता. मोठ्या ट्रॅक्टरसारखं ह्याचं ट्रॅक्टरमध्ये आपल्याला नोंद आहे आणि या ट्रॅक्टरमध्ये 1.25 लाख ते 1 लाखापर्यंत शासकीय अनुदान महा-डी-बी-टी अंतर्गत आपण ते मिळवू शकता. बरेच शेतकरी म्हणतील की आम्ही मग अनुदान मिळवायचं आहे, मग कसं मिळवायचं? तर अनुदान मिळवण्यासाठी आपल्याला एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही महा-डी-बी-टी पोर्टलला जाऊन ट्रॅक्टर म्हणून नोंदणी केल्यानंतर, म्हणजे 20 एच-पीच्या आतमध्ये नोंदणी करायची आहे. ट्रॅक्टर म्हणून नोंदणी केल्यानंतर आपल्याला ह्या ट्रॅक्टरचा टेस्ट रिपोर्ट आहे, डीलर सर्टिफिकेट आहे आणि बाकीच्या जी काही डॉक्युमेंट्स लागणारे आहेत ते आम्ही तुम्हाला पुरवू शकतो. पण आपण महा-डी-बी-टी पोर्टलला ई सेवा केंद्रामध्ये जाऊन पहिलं आपलं नाव नोंदणी करून घ्यायचं आहे, ट्रॅक्टर घेण्यासाठी इच्छुक आहे म्हणून. त्यानंतर तुम्हाला घेण्याची मंजुरी भेटेल आणि मंजुरी आल्यानंतरची पुढची प्रोसेस, आम्ही कोटेशन देऊ, त्याची ट्रॅक्टरची सर्व कागद देऊ आणि त्यानंतर तुम्हाला लोन करायचं असेल तर लोनही करू शकता अथवा कॅशमध्ये घ्यायचं असेल तर कॅशमध्येही घेऊ शकता. तर कॅशमध्ये घ्यायचं असेल तर डायरेक्ट तुमच्या अकाउंटवरून नवक्रांती ॲग्रोच्या अकाउंटवरती तुम्हाला पेमेंट सोडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे लागणारे डॉक्युमेंट आम्ही पुरवू आणि त्यानंतर लोनवर जरी घ्यायचं असेल तर सेम प्रोसेस आहे. तर एखाद्या कंपनीनं समजा लोन केलं तुम्हाला, तर ह्याला कंपन्या कुठल्या अटॅच आहेत बघूया. ह्याला बँका अटॅच कुठल्या आहेत बघूया. तर ह्याला श्रीराम फायनान्स आहे, बँक ऑफ इंडिया आहे आणि पैसा लो पण आता चालू होते. तर ह्या 3-4 अशा बँका आहेत किंवा सोसायटीवर तुम्ही करू शकता. अथवा तुमच्याकडे जुना एखादा ट्रॅक्टर असेल तर त्याच्यावर पण फायनान्स करू शकता आणि या पद्धतीनं लोन केल्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्या खात्यावर काय 2-2.5 लाखापर्यंत ट्रॅक्टरला लोन होतं आणि ते लोन अधिक आपलं तुमचं कॅश अशी मिळून आपल्याला एक रक्कम तुम्हाला नवक्रांती ॲग्रोच्या नावे टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचं टेस्ट रिपोर्ट, कोटेशन, इनव्हॉइस, डिलिव्हरी चलन, पेमेंट रिसिप्ट अशा काही गोष्टी महा-डी-बी-टी पोर्टलला अपलोड केल्यानंतर आपल्याला सबसिडीही मिळू शकते आणि सबसिडीचा विषय नसेल तर तुम्ही ट्रॅक्टर असाही घेऊन जाऊ शकता. तर ही अशा पद्धतीची पूर्ण ऑफर आहे. 1.25 लाखाची सबसिडी आहे. नवक्रांती ॲग्रोच्या जर ऑफरचा विचार केला तर साधारणतः 1,60,000 ते 1.5 लाखापर्यंत आपण वस्तू शेतकऱ्यांना फ्रीमध्ये देतो. शिवाय फ्री सेवा आहे. घरपोच आपल्याला माहिती पण येऊन शेतकऱ्यांना जे आपले पोहोचवणारे वाहन मालक आहेत ते आपल्याला तुम्हाला माहिती पण देणार आणि चालवून पण दाखवणार आहेत. आता यामध्ये काय आहे, तर सबसिडी मिळवायची आहे. सबसिडी तर मिळवल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यावर तुमच्या आल्यानंतर सबसिडी एक 15 ते 20 दिवस किंवा महिना दीड महिन्यापर्यंत तुम्हाला शासन सबसिडी खात्यावर जमा करतं. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल, गॅरंटी वॉरंटीचा विचार केला तर 1 वर्ष गॅरंटी आहे. 600 तासापर्यंत गॅरंटी येते आणि इंजिन तर मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगितली. अधिकची माहिती पाहिजे असेल तर शोरूमला नक्की व्हिजिट द्या आणि याच्यानंतर तुम्ही काय लागली तर माहिती विचारू शकता. धन्यवाद. रामकृष्ण हरी.